नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझं 15 मिनिटातच स्वयंपाक पूर्ण झाला बरं का. ते पण सर्वांच्याच आवडीचं होतं. आज मी केले आमरस पुरी. आमरस पुरी असा हा माझा आजचा बेत होता. हिमायती आंब्याचा रस एकदम गोड व चविष्ट असं झालं आहे. आणि बरं का, कितीही वेळा खावा अजिबात बोर होणार नाही. आणि सगळ्यांच्याच आवडीचं हे वर्षातून एकदा येणारा हा आंब्याचा सीझन. ह्यासाठी मी एक मोठा हिमायती आंबा घेतलेला आहे. 1 वाटी दूध, बदाम आणि साखर घेतलेली आहे. आणि इथं 2च विलायची मी या रसमध्ये घालणार आहे. आणि तसंच पुरी करण्यासाठी मी तर 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा, चवीनुसार मीठ आणि थोडंसं ओवा घेतलेली आहे. आता पुरीसाठी पहिला आपण पीठ मळून घेऊत. त्याच्यासाठी ह्या गव्हाच्या पिठामध्ये मी थोडं मीठ आणि ओवा घालत आहे. तसंच हे रवा पण मी घातलेली आहे. आणि थोडंसं 1 चमचा असं मोहन मी गरम करून ह्याच्यात घातलेली आहे. आता हे आपल्याला पीठ एकदम घट्टवर भिजवायचं आहे. मग मी थोडं चमच्यानं मी ह्याला फिरवून घेते. मग नंतर थोडं पाणी घालून हे मी पुरीचं पीठ हे भिजवून घेते. इथं बघा, मी थोडंच पाणी घातले आणि पीठ भिजवलं आहे. थोडं पाणी करत असं एकदम घट्ट असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम पातळ नाही आहे, हे घटवर असं पीठ आहे. आता हे मी झाकून 10 मिनटासाठी ठेवून टाकलं आहे. आता आंब्याचा रस करायचा आहे. त्याच्यासाठी मी आंबा एक प्लेटमध्ये घेतलेला आहे. आणि ह्याचे आपल्याला सगळे फोडी हे कट करून घ्यायचे आहेत. इथं बघा, मी आंबा हे कट करत आहे. व्यवस्थित आंबा कट करून झाल्यानंतर चमच्याने हा सगळा गर काढून एका बाउलमध्ये मी जमा करत आहे. आता हे जमा झालेलं सगळं गर मी मिक्सरच्या भांड्यात घालत आहे. इथं पहा तुम्ही, हे गर सगळं मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घातली आहे. आता त्याच्यातच हे 1 वाटी दूध घालते, 1 वाटी साखर घालते आणि जे विलायची आपूट होते ते मी सोलून घेतलेली आहे. इथं सोलून हे फक्त सोललेले विलायचीच ह्याच्यामध्ये घालते. आणि हे सगळं मिश्रण मी मिक्सर केलं आहे. मिश्रण थोडं घट्ट वाटलं त्याच्यामुळं आणि मी 1 वाटी पाणी घालून परत मिक्सर केलेलं आहे. आता बघा, इथं तुम्ही पाहू शकता रस मला पाहिजे तसं तयार झालेलं आहे. मग काय, आता हे पुरी लाटायला चालू करू. त्याच्यासाठी आता हे भिजवलेलं पीठ मी पोलपाटला थोडंसं तेल लावून एकजीव करून घेणार आहे. आता निवांत 5 मिनिट मी ह्याला तेल लावून मालिश केली आहे. आता ह्याच्यातून परत मी 2 भाग करत आहे. परत हे एका भागाला मी परत मालिश करणार आहे. आता हे बघा तुम्ही, पीठ घट्ट आहे त्याच्यामुळे मी हातानंच ह्याला दाबून वळकटी केल्यासारखं केलेली आहे. आता असं लांब वळकटी केल्यानंतर चाकूच्या साहाय्यानं आपल्याला एक समान ह्याचे तुकडे करायचे आहेत, जेणेकरून सगळ्या पुरींचा आकार एक समान येईल. आता इथं तुम्ही बघू शकता, मी सगळ्यांना असं एक समान कट केलेलं आहे. नंतर एक पेढा घेऊन हे गोल करून थोडंसं प्रेस करून हे असं बाजूला ठेवत आहे. अशा प्रकारे मी सगळ्याच पिठांची वळकटी केले, कट केले आणि गोल पेढे करून साईडला ठेवून घेतले. आता एक करत मी पुरी लाटायला चालू करणार आहे. इथं तुम्ही बघा, पुरी लाटण्यासाठी मी परत पोलपाटला तेल लावली आहे आणि पुरी लाटत आहे. असं करत मी हे आता अर्ध्या पिठाच्या पुरी पहिल्यांदा लाटून घेणार आहे. इथं बघा, 10-12 पुरी लाटायचं झालेल्या आहेत माझ्या. आता ते मी तळायला घेते. आता कढईमध्ये तेल तापलेलंच आहे. आता या तापलेल्या तेलामध्ये मी एक पुरी सोडते आणि हळूहळू झाऱ्यानं दाबायला चालू करते. जसं पण मी झाऱ्यानं दाबायला चालू करते तसंच हे पुरी पूर्ण टम फुगून तयार आहे. तुम्ही बघू शकता, इथं बारीक गॅसवर सावकाश निवांतपणे पुरी तळायला घ्या. इथं बघा, माझी लालसर अशी छान मस्त कलर आलेली पुरी तळून तयार आहे. अशाच पद्धतीनं मी हे दुसरी पण पुरी तळून घेणार आहे. गडबड न करता सावकाश आणि निवांत हे पुरी एक करत तुम्ही तळून घ्या. आणि इथं बघू शकता, अजिबात पुरीला तेल लागलेलं नाही आहे. आणि इथं सगळ्या पुऱ्या तळून माझे तयार झालेली आहे. मग काय, आता पुरी पण तयार, रस पण तयार. मग आता मी हे सगळं एका ताटात घेत आहे. आता झालं, आता आम्ही जेवायला बसणार. हे रस आणि पुरी जे की सगळेजणच पोट भरून खाऊ शकतात, सगळ्यांचंच आवडीचं आहे. आता ताटात मी रसाची वाटी पण ठेवली आहे
आणि त्याच्यावर कट केलेले हे बदाम पण घालत आहे. तुम्ही पण करून बघा. आमरस पुरी सगळ्यांनाच खूप आवडेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत.